सोनं भयानक कोसळलं. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. 5 मिनिटांपूर्वी सोन्याचे नवे भाव जाहीर झाले. पहिली बातमी आली होती चांदीची. यामध्ये चांदी जवळपास 54,000 रुपयांनी घसरली आहे. ही पहिली बातमी आल्याच ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण तेवढ्यात सोन्याचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव जाहीर झाले आणि त्यानंतर ग्राहकांमध्ये प्रचंड जल्लोष सुरू झाला. गेल्या 25 वर्षांचा रेकॉर्ड तुटलाय. कारण की भाव ऐकून लोक आनंदाने वेडे झालेत. सोन्याचा माज उतरलाय. ग्राहकांची लॉटरी लागली असं आता बोललं जाऊ लागलंय. सोनं इतकं भयानक स्वस्त झालंय की अक्षरशः तुम्ही जर भाव पाहिले तर तुम्ही आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, युद्ध तिकडे सुरू आहे. वस्तू महाग होत आहेत. डॉलर रुपया कमजोर झालाय. पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची चर्चा सुरू आहे. गॅस सिलेंडरचे भाव वाढले आहेत. सगळीकडे महागाई आहे. पण सोनं गेल्या 2-3 दिवसांपासून हळूहळू स्वस्त होत होतं. कोणाला काहीच कळत नव्हतं. ग्राहकांना काय करावं समजत नव्हतं. पण आजचे जे भाव जाहीर झाले आहेत त्याची सुरुवात खरी तर चांदीपासून झाली. चांदीने 54,000 रुपयांनी त्या ठिकाणी घसरण दाखवली. आता इतकी घसरण पाहून अक्षरशः ग्राहक तर खुश झालेच होते, पण जे विक्रेते आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की आता एवढ्या कमी दरामध्ये त्यांनी आधीच चढ्या दराने घेतलेली चांदी कशी विकायची हा प्रश्न पडला होता. पण तेवढ्यात सोन्याचे भाव जाहीर झाले आणि सोन्याचे भाव जाहीर होताच अक्षरशः ग्राहकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले. रेकॉर्ड गर्दी आज सराफ बाजारात झालेली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जी सोन्याची नखरेबाजी होती ती अखेर आता बंद झाली आहे. त्यामुळे सामान्य माणूस जाम खुश झालाय. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे जे नवे भाव आहेत, जे कोसळलेले भाव आहेत, जे स्वस्त झालेले भाव आहेत, ते तुम्ही पाहिले तर तुम्ही अक्षरशः आनंदाने नाचू लागाल. पण लक्षात घ्या, आजचे भाव तर तुम्हाला वेळ न घालवता लगेच सांगतो आहे. पहा, चांदीची घसरण तर भयानक झाली हे तुम्हाला आधीच सांगितलं आहे. पण सोन्याचे भाव एक्झॅक्टली काय आहेत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण लक्षात घ्या, लगेच भाव ऐकून तुम्ही खरेदीचा निर्णय घेऊ नका. एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. कारण की सरकारने देखील एक सगळ्यात मोठी युद्धाबाबत एक डेंजर घोषणा केली आहे. पहा, अमेरिकेच्या बाबतीत भारताने एक असा निर्णय घेतला आहे की ज्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे सरकारचा निर्णय काय आहे हे देखील तुम्ही ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका. पहा, गेल्या 2-3 दिवसांपासून सोनं थोडं कमी होत होतं. ग्राहकांना काय करावं समजत नव्हतं. पण आज इतकी घसरण झाली आहे की ग्राहकांना कळेनासं झालंय. त्यामुळे तुम्ही नेमकं काय करायचं आणि सरकारचा काय निर्णय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहा, तुम्हाला वेळीच सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही अत्यंत तातडीने बनवला आहे. नीट समजून घ्या. युद्ध याआधी आपण बघितलीत. रशिया-युक्रेनच्या भांडणात भाव खूप वाढले होते. मग आता इराण-इस्रायल वाद पेटलेला असताना हे दर अचानक जमिनीवर कसे आले? हे गणित समजणं तुमच्या फायद्याचं आहे. आज आपण या व्हिडिओत ताजे दर तर बघणारच आहोत. 18, 22 आणि 24 कॅरेटमध्ये नेमकी किती रुपयांची सूट मिळाली तेही सांगणार आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ही मंदी नक्की किती दिवस टिकणार? आत्ता सोनं घेणं शहाणपणाचं ठरेल का? ही तुमच्यासाठी खरोखर सुवर्ण संधी आहे की भाव अजून खाली जाणार आहेत की पुन्हा हे दर गगनाला भिडणार? तुमच्या हातातून ही संधी निसटणार तर नाही ना? अशा अतिशय गंभीर मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. आमच्या टीमने 100पेक्षा जास्त मार्केट एक्सपर्ट्स आणि अशा मोठ्या सोनारांची चर्चा केली आहे, ज्यांनी काही सिक्रेट गोष्टी उघड केल्या आहेत. जर ही माहिती तुम्हाला कळाली तर तुमचा लाखांचा फायदा नक्कीच होईल. बघा, हा व्हिडिओ म्हणजे काही साधासुद्धा व्हिडिओ नाही. तुम्हाला वाटेल फक्त रेट बघू आणि व्हिडिओ बंद करू, पण लक्षात ठेवा, रेट तर तुम्हाला पुढच्या 20 सेकंदात मिळतीलच. पण खरा विषय आहे की तुम्ही आता नक्की काय पाऊल उचललं पाहिजे. आता पाहूया आपण सगळ्यात आधी चांदीचा रेट आणि मग सोन्याचे भाव. चांदीचा आजचा भाव जर तुम्ही बघितला, 1 ग्रॅम चांदी, शुद्ध चांदी आज 275 रुपये प्रति ग्रॅमनी विकली जात आहे. 8 ग्रॅम चांदी 2200 रुपयांनी विकली जात आहे. तर 10 ग्रॅम चांदी 2750 रुपयांनी विकली जात आहे. 100 ग्रॅम चांदी 27,500 रुपयांना विकली जात आहे. तर 1 किलो चांदी ही 2,75,000 रुपयांनी विकली जात आहे. हाच भाव जवळपास 320 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी गेला होता आणि हा भाव आज घसरून इतक्या भयानक पद्धतीने कमी झालाय. आता ही घसरण झाली चांदीत. सोनं कितीने घसरलं हा महत्त्वाचा मुद्दा आपण घेतोय. पहा, सगळ्यांना माहिती आहे की युद्ध सुरू असल्यास सोनं महाग होतं, पण ते अचानक कोसळलं याचं खरं गुपित लोकांना अजून माहीतच नाहीये. आता खरेदी करायला गेलात तर तुम्ही फसाल की फायद्यात राहाल हे अजून गुलदस्त्यात आहे. पुढे काय वाढून ठेवलंय, कारण अमेरिकेनं या युद्धाबाबत आता एक भलतीच भूमिका घेतली आहे.
ज्यामुळे सोन्याच्या मार्केटमध्ये मोठे भूकंप येऊ शकतात. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत किंवा कुणाला गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही अशी काही अंतर्गत माहिती काढली आहे जी फक्त बड्या व्यापाऱ्यांनाच ठाऊक असते. बऱ्याचदा काय होतं, फक्त श्रीमंत लोकांचंच भलं होतं आणि सामान्य माणूस मात्र लुटला जातो. म्हणूनच ही गुप्त माहिती खास तुमच्यासाठी शोधून आणली आहे. हा व्हिडिओ अगदी मनापासून आणि शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की अचानक हे दर कसे काय पडले, अमेरिकेनं असा कोणता धक्कादायक निर्णय घेतला ज्यामुळे ही क्रांती झाली, सरकारची नेमकी रणनीती काय आहे आणि त्या 100 अनुभवी तज्ज्ञांनी तुम्हाला काय सल्ला दिलाय. सामान्य ग्राहकांनी आता नक्की काय करायला हवं, थोडी वाट पाहावी की घरातलं सोनं विकून टाकावं, हीच तुमची शेवटची संधी आहे का, पुढे काय काय घडणार, ही सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर सोनं खरेदी करताना तुमची 1 रुपयाचीही फसवणूक होणार नाही आणि तुमचा फायदा 100% गॅरंटीड होईल. चला तर मग वेळ न दवडता पटकन सुरुवात करूया. सोनं आता प्रचंड स्वस्त झालंय. बाजार उघडताच आज सोन्या चांदीच्या भावात मोठी पडझड बघायला मिळाली. ज्यांना दागिने घडवायचेत त्यांच्यासाठी ही बातमी म्हणजे जणू एखादी मोठी लॉटरीच आहे. इराण इस्रायल युद्ध सुरू असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात आज एक मोठा चमत्कार घडलाय. 28 फेब्रुवारीला वाद सुरू झाला आणि मार्चमध्ये सोन्यानं अशी काही भरारी घेतली होती की लोकांचे धाबेच दणाणले होते. पण आजची ही घसरण पाहून लोकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. म्हणूनच आज नक्की किती रुपयांची सूट मिळाली तो आकडा आधी नीट पाहून घेऊया. 18 कॅरेटचा नवा दर काय आहे, 22 कॅरेट किती हजारांनी उतरलं आणि 24 कॅरेटचा भाव किती खाली आला हे आपण सुरुवातीलाच बघू. पण एक गोष्ट गाठ बांधून ठेवा, दर बघून लगेच व्हिडिओ सोडून पळू नका. कारण हा भाव का कमी झालाय, अमेरिका आणि भारताच्या नव्या घोषणा काय आहेत आणि किमती अजून कमी होणार की पुन्हा वाढणार हे मी पुढे स्पष्ट केलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही अर्ध्यावर सोडला तर तुमचं हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकतं. कारण भाव तर तुम्हाला टीव्हीवर किंवा पेपरमध्येही दिसतील, पण ही आतली बातमी तुम्हाला दुसरं कोणीही सांगणार नाही. सध्या संपूर्ण जगात टेन्शनचं वातावरण आहे. चहूकडे युद्धाचा भडका उडालाय, पण आपल्या सोन्याच्या बाजारात मात्र किमती कोसळल्या आहेत. आता ज्यांना मुलीच्या लग्नासाठी सोनं घ्यायचं आहे किंवा पैशांची गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी आजचा खरा दर किती आहे बघा. ही वेळ आता नाही तर कधीच नाही अशी आहे. तज्ज्ञांना जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलंय की सध्याच्या किमतीत पुढे आणखी घट होईल की मोठी वाढ होणार आहे हे देखील आपण आता बघणार आहोत. पण त्याआधी आजचे चालू मार्केट रेट बघूया. 18, 22 आणि 24 कॅरेटचे महाराष्ट्रातले एकदम ताजे आणि ओरिजिनल भाव तुम्हाला आज या व्हिडिओत मिळणार आहेत. त्यामुळे भविष्यात कधीही सोनं चांदी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं ही तुमची गरज आहे, नाहीतर तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. पुढे जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची सूचना. बघा, काही अत्यंत गुप्त गोष्टी असतात ज्या फक्त सोन्याच्या व्यापाऱ्यांनाच माहीत असतात. सामान्य ग्राहकांना ते कधीच समजत नाहीत आणि त्याचाच फायदा घेऊन दुकानदार तुमची फसवणूक करतात. पर्यायानं ग्राहकांचा तोटा होतो. म्हणूनच काही मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांचं नाव न सांगण्याच्या अटीवर अशा काही अंतर्गत गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजवर कुणालाच ठाऊक नव्हत्या. त्यामुळे व्हिडिओ आता खूप काळजीपूर्वक पहा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजचे ताजे दर काय आहेत ते सविस्तर पाहूया. आजचे सोन्याचे भाव जर आपण बघायला गेलं तर 18 कॅरेटचे आजचे भाव आहेत 1,24,390 रुपये. आता हेच भाव साधारणपणे 2 ते 3 दिवसापूर्वी तुम्ही जर बघितले तर 1,26,000 रुपयाच्या आसपास हे भाव आले होते. म्हणजे 2 ते 2,500 रुपयाची घसरण ते स्पष्टपणे दिसून येते. त्यानंतर 24 कॅरेटचा रेट जर आपण बघितला तर तो आज आहे 1,62,300 रुपये. म्हणजेच 1 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोनं 16,230 रुपये आहे. आता एक जर भाव तुम्ही बघितले तर साधारणपणे हे 1,65,000 रुपयापर्यंत 1,67,000 रुपयापर्यंत गेले होते. तर एक 4 ते 5 दिवसापूर्वी बघितलं तर हेच भाव 1,70,000 रुपयापर्यंत होते. तर अशा पद्धतीची जी आहे ती याच्यामध्ये घसरण होताना आपल्याला दिसून आली आहे. त्यानंतर 22 कॅरेटचा भाव जर आपण बघितला तर तो आज 1,47,660 रुपये आहे. म्हणजेच 1 ग्रॅमसाठी 22 कॅरेट 14,766 रुपये आहे. म्हणजे हाच भाव जर आपण बघितला तर हा देखील 3 ते 3,500 रुपयाची घसरण इथे दिसून येते. खरं तर आज थोडीशी वाढ म्हणजे आज 1,000 रुपयाची वाढ झाली आहे. नाहीतर काल पुन्हा म्हणजे काल हे 1,000 रुपये आणखी स्वस्त होतं. आता घसरण पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा वाढीच्या दिशेने सरकताना दिसून येत आहे. तर ज्यांना खरेदी करायचं आहे तर मग त्यांनी आता खरेदी करायला पाहिजे का, याच्यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.